क्षण आहे प्रज्ञेच्या सूर्याला वंदन करण्याचा. हा क्षण आहे करुणेच्या सागराला नमन करण्याचा. हा क्षण आहे समतेच्या विचारांनी उजळलेल्या मानवतेचा गौरव करण्याचा. आजच्या या पवित्र आणि मंगलमय सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि समतेचा विचार मनामनात जपणाऱ्या माझ्या माता भगिनींनो व बंधूंनो, ज्यांनी मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला असे ते संपूर्ण ज्ञानी सम्यक गौतम बुद्ध यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करते. सुमारे 2500 वर्षांपूर्वी एका राजकुमाराने राजमहल, वैभव, सत्ता आणि सुख यांचा त्याग करून वनात जाऊन बसले. त्यांचे हृदय फक्त एकाच प्रश्नाने व्याकुळ होते: दुःख का आहे आणि त्यातून मुक्ती कशी मिळेल? त्या तपस्व्याने जेव्हा बोधगया येथे ज्ञान प्राप्त केले तेव्हा ते राजकुमार सिद्धार्थ राहिले नाहीत. ते तथागत भगवान बुद्ध झाले आणि त्यांनी ज्या प्रकाशाचा प्रसार केला तो आजही जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात शांती आणि करुणेचा दिवा बनून पेटत आहे. बुद्ध हे केवळ एक धर्मगुरू नव्हते, ते एक महान विचारवंत, मानवतावादी आणि शांततेचे दूत होते. त्यांनी सांगितलेले शब्द आजही इतके प्रासंगिक आहेत की आधुनिक जगातील तणाव, द्वेष, लोभ आणि असंतोष यावर त्यांचा उपाय आजही सर्वात प्रभावी आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया तथा मायादेवी यांच्या पोटी इसवी सन पूर्व 563 लुंबिनी येथे झाला. सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्यांचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी सध्याच्या नेपाळमध्ये आहे. सिद्धार्थांच्या जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केला. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इसवी सन पूर्व 547 मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला. पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. राजा शुद्धोधनाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक व आध्यात्मिक विचार, वैराग्य यांपासून ते कोसभर दूरच राहावे अशी राजा शुद्धोधनाची पितृसुलभ इच्छा होती. परंतु सिद्धार्थ गौतमाला राजवाड्यातील ऐश्वर्य आता निरर्थक वाटू लागले. त्यांना जाणवले की बाह्य सुख हे क्षणभंगूर आहे आणि खरे समाधान आत्मशोधात आहे. त्यामुळे त्यांनी एक महान निर्णय घेतला. सत्याच्या शोधासाठी सर्व काही त्याग करण्याचे ठरविले. 29व्या वर्षी एका पावसाळी रात्री प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाले. सर्व संघ परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्यांची थोरवी जाणून त्यांना आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले. ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ 2 गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांचाही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालूच ठेवला. सिद्धार्थ आणि इतर 5 सहसन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्न पाण्याचा त्याग करण्याचा आत्मक्लेशी हा मार्ग अतिशय बिकट होता. सिद्धार्थाने मध्यम मार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीर धारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न, थोडे दूध आणि खीर ते सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागले. वयाच्या 35व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इसवी सन पूर्व 528 वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व असे म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण बुद्ध असे म्हणू लागले.
बुद्ध ही व्यक्ती नव्हे, ती ज्ञानाची अवस्था आहे. बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात. ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे 5 पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्य प्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहे. हे सर्व जग दुःखाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धम्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म आहे. हा भारतीय धम्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धम्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धम्माचा सर्वाधिक विकास इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 6वे शतक या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धम्माचा व तत्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकांच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ व लेणी या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्यांच्या विकासाला जवळजवळ 1100 वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धम्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. भगवान बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धम्माची शिकवण, आचार विचार सांगितले. बुद्धांनी धम्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्ये, अष्टांग मार्ग हा मध्यम मार्ग व पंचशिलेचे 5 तत्वे सांगितले. भगवान बुद्ध म्हणतात, मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती तृष्णेतून, वासना, इच्छा, आसक्ती, आवड यातून होते. म्हणून या तृष्णेवर म्हणजेच आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहे. पहिलं दुःख. मानवी जीवन हे दुःखमय आहे. तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. दुःख निरोध, दुःखाचे निराकरण किंवा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते. प्रतिपद, दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा हा मध्यम अष्टांग मार्ग आहे. तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोहोचण्यासाठी हा अष्टांग मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्गसुद्धा म्हणतात. या 8 गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अशा: सम्यक दृष्टी. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे याला सम्यक दृष्टी असे म्हणतात. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार, विचार. सम्यक वाचा, करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे याला सत्य बोलणे म्हणतात. सम्यक कर्मांत, उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे. सम्यक आजीविका, वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. सम्यक व्यायाम, वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्मृती, तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास जागृत ठेवणे, मनाला नेहमी जागृत ठेवणे. सम्यक समाधी, कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. धम्माची 3 अंगे आहेत. शील. धम्माची पहिली शिकवण होती शील. शील म्हणजे सदाचार,
त्यावेळची सर्व जनता जवळपास सर्व शिलाचे महत्त्व स्वीकारित असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मळ ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतीही कर्म करते, तेव्हा सुख तिच्या मागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखी लागते. समाधी शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवश्यक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची आहे. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. प्रज्ञा सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते, तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणती ना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात. 10 पारमिता ह्या शील मार्ग आहेत. 10 पारमिता खालीलप्रमाणे आहेत. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे. नैष्काम्य ऐहिक सुखाचा त्याग करणे. वीर्य हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे. शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा मानवासकट सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू यांविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. पंचशिलेचे तत्व पुढील प्रमाणे आहेत. मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहात पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. आनंदी, परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बनविणे. कायेने वा वाचेने अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे. चोरी न करणे. एखाद्याच्या मालकीची वस्तू त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर राहणे ही गरज आहे. चारित्र्यशीलाची जपणूक करणे. निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे. शीलवंतांना मानसन्मान असतो. एवढेच नव्हे तर त्यांचे समाजात नैतिक वजन असते. सत्यशील वर्तनाने मोल प्राप्त होते. खोटे न बोलणे, खरे बोलणे, खरे सत्य शोधणे, सत्याधारित वागणे इत्यादी बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्यवचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला तू ठेंगणा आहेस वा तू काळा वा काटकुळा आहेस असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे. मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे. उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक आहे. ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली 5 शिले, अर्थात सर्व जगातील मानवांसाठी आदर्श पंचशील तत्वे. या बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थांचे सेवन करू नये या 5 शील तत्वे पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकवली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.
तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. विज्ञानवादी बौद्ध धम्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी सहाय्य केले आहे. या धम्माची मूलतत्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने त्यांच्या शिकवणुकीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. 20व्या शतकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धम्मच खरा विज्ञानवादी धम्म असल्याचे सांगितले आहे. करुणा, दयाबुद्धी, प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशीलता, शीलसंवर्धन यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धम्मात भर देण्यात आलेला आहे. याचा वैदिक हिंदू धर्माचा नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धम्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धम्म ठरला. वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रात बौद्ध धम्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी, खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रातील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धम्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंडमधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे. बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धम्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या पाली भाषेत मांडल्यामुळे बौद्ध धम्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धम्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे. बौद्ध धर्मग्रंथ बौद्ध धम्माने शिक्षण प्रसारात प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धम्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राज्यांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धम्माने स्त्री शिक्षणाचा व कनिष्ठ जातीच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. बौद्ध धम्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्यास बौद्ध धम्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत सर्वाधिक म्हणजेच 34% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंहमुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील 4 सर्वात पवित्र स्थाने आहेत. इसवी सन पूर्व 483 वयाच्या 80व्या वर्षी तथागत बुद्धांची महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी दिलेला धम्म हा मानवतेचा खरा मार्गदर्शक आहे. तो केवळ धर्म नाही तर एक जीवन पद्धती आहे ज्यात करुणा, समता, अहिंसा आणि विवेक यांचा समावेश आहे. त्यांच्या शिकवणुकीतून आपण शिकतो की खरे सुख बाह्य जगात नसून आपल्या अंतर्मनात आहे. आजच्या तणावग्रस्त आणि विषमतेने भरलेल्या जगात बुद्धांचा मानवतावादी धम्म अधिकच महत्त्वाचा ठरतो. जर प्रत्येकाने त्यांच्या विचारांचे पालन केले तर जग खऱ्या अर्थाने शांत, सुखी आणि समृद्ध होईल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.